UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राज ठाकरेंना सोबत घेण्यात आम्हाला रस, आमचे विचार जुळतात। पालिका निवडणुकीत जिथे शक्य तिथे राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार, फडणवीसांची माहिती। विरोधकांनी मला टार्गेट केलं, त्यामुळे मला जनतेची सहानुभूती मिळाली। मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंसह मविया नेत्यांना टोला। ईव्हीएमवर दोषारोप करण्याऐवजी राहुल गांधींनी आत्मचिंतन करावं, भविष्यात तरी त्यांना चांगल्या जागा निवडून येतील। एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत फडणवीसांचा राहुल गांधींना टोला। ईव्हीएम विरोधात राहुल गांधी सोलापूरच्या मार्कडवाडीतून लॉंग मार्च काढणार, शरद पवारही जाणार। मार्कडवाडीत पेपरवर फेरमतदान करण्याचा प्रयोग झाला होता। पुणे पालकमंत्री पदावरून रस्सीखेच, पालकमंत्री आम्हाला हे पद हवं, दादा गटाच्या प्रदीप गारटकरांची मागणी, तर वरिष्ठ सांगतील ते मी करणार, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। गृहमंत्री पदाऐवजी भाजपकडून शिंदेना महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा पर्याय, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरेंना निमंत्रण दिलं होतं, वैयक्तिक कारणामुळे ते आले नसतील, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। आम्हाला शपथविधीचं निमंत्रण नव्हतं, बोलावलं असतं तर गेलो असतो, नाना पटोलेंची टीका, तर निमंत्रण दिलं होतं, बंद खोलीत शपथविधी झाला नाही, चंद्रकांत पाटलांचं उत्तर। शिंदेशिवाय शपथविधी सोहळा घेण्याची तयारी भाजपची होती, संजय राऊतांचा दावा, तर राऊत रोज नवे दावे करतात, त्यांच्यावर बोलणार नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन, वयाच्या 84व्या वर्षी मधुकर पिचड यांनी घेतला अखेरचा श्वास। महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक क्षेत्राची मोठी हानी, भूमिपुत्रांचा कैवारी हरपला। मधुकर पिचड यांच्या निधनानंतर फडणवीस, शिंदेंसह अजित पवारांकडून ट्विट करत श्रद्धांजली। चांगल्या सहकार्याला मुकलो, मधुकर पिचड यांच्या कुटुंबियांना परमेश्वर शक्ती देवो, शरद पवारांकडून मधुकर पिचड यांना श्रद्धांजली। मित्रपक्षांनी काम केलं, देवेंद्र भुयार, टिंगरे, अतुल बेनकेंसह राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची अजितदादांकडे नाराजी। रशिया युक्रेनप्रमाणे महायुतीतल्या तिन्ही नेत्यांमध्ये युद्ध सुरू, गृहमंत्री, नगरविकास मंत्री, अर्थमंत्री पदावरून वाद, सरकारमध्ये अजूनही सर्व काही ठीक नाही, संजय राऊतांचा दावा। पैशाचा बंडल सापडल्याचा आरोप हास्यास्पद, हे पैसे माझे नाहीत, राज्यसभेत जाताना माझ्याकडे फक्त 500 रुपये होते, काँग्रेस खासदार मनू सिंघवींनी आरोप फेटाळले। पुण्यातील बाणेरसूस रस्त्यावर भरधाव कारची 5 वाहनांना धडक, कार चालकावर गुन्हा दाखल, चालक बाहेर येत नसल्याने संतप्त जमावाकडून कारवर दगडफेक। नांदेडमधील गुरुद्वारातील दागिन्यात गैरव्यवहार झाल्याची हायकोर्टात याचिका, 94 किलो दागिने वितळून 48 किलोचं बिस्किट बनवलं, 18 डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे कोर्टाचे शासनाला आदेश। दिल्लीला येण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी बदलला, शेतकऱ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित, बैठक घेऊन पुढचा निर्णय लवकरच जाहीर करणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।